ही डॉक्टर महिला माझ्या मतदारसंघातली आहे. कोटरबन म्हणून तिचं गाव आहे. तिचे आई वडील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले आहेत आणि अतिशय कष्टाने त्यांनी या मुलीला शिकवलेलं आहे. मला आजच गावातून आमच्या कार्यकर्त्यांचा फोन आला होता की त्यांच्या कुटुंबियाला तुम्ही भेट द्या, पण सध्या ते कुटुंबीय फलटणमध्ये आहेत किंवा कुठं आहेत. ते गावाकडे परत आज आल्यानंतर मी त्यांची वैयक्तिकरित्या आमदार या नात्यानं भेट घेऊन त्या कुटुंबाशी चर्चा करणार आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढील आमदार म्हणून मी काय कारवाई करायचं ते मी ठरवणार आहे. आजच केवळ ऐकीव माहितीच्या आधारे काही माझं मत नोंदणं हे काही योग्य होणार नाही. दोन्ही बीड जिल्ह्यातले आहेत, त्यामुळं निश्चितपणानं हे नेमकं प्रकरण काय आणि कशामुळं ते आत्महत्या झाली हे कुटुंबियाकडनं समजून घेणं पहिलं मी माझं कर्तव्य समजतो. या संदर्भात काय पक्षाकडे तुम्ही सांगणार आहात किंवा अशा पद्धतीने त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? कान टोचले पाहिजे का बीडमध्ये येऊन जर वातावरण जर दूषित होत असेल? निश्चितच हे पक्षाच्या शिस्तीत कुठंच बसत नाही असं माझं मत आहे. छगन भुजबळांनी जो GR मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या सब कमिटीनं या ठिकाणी काढलेला आहे, त्याला चॅलेंज करणं निश्चितपणानं शक्य आहे. पण तुम्ही एकीकडं मंत्री राहता आणि दुसरीकडं मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय चॅलेंज करता, याच्यासारखा राजकीय विनोद कुठे आहे असं मला वाटत नाही. एकीकडे आपण बघायला गेलं तर लक्ष्मण हाके यांनी जो विरोध केला होता सगळ्या आमदारांना आणि खासदारांना बीड जिल्ह्यामध्ये, आणि त्या ठिकाणी मात्र त्यांनी भुजबळांना त्या ठिकाणी त्यांच्यासोबत असलेले ते आपल्याला बघायला मिळाले नाही. पहा, आता हे माझं तर स्पष्ट मत आहे. मला त्या हाकेबद्दल आता काही बोलायचंही नाही. एक सुपारीबाज माणूस आहे, त्याला मी काही महत्त्व देत नाही. ज्याला स्वतःच्या निवडणुकीमध्ये 253 मतदान सांगोल्यामध्ये पडले, त्याला एवढं मीडिया का महत्त्व देते हेच मला कळत नाही. त्याची किंमत आमच्या दृष्टीने शून्य आहे. परंतु मला या निमित्तानं एक सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये कुणबी हे प्रमाणपत्र मिळण्याचा इतिहास सगळ्यांनीच डोळ्याखालून घालावा. 1967 सालापासून विदर्भ असेल, खानदेश असेल, नाशिक विभाग असेल, पुणे विभाग असेल, ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजाची सत्ता होती आणि त्या इंग्रजाच्या सत्तेच्या काळामध्ये ज्या नोंदी अतिशय चांगल्या पद्धतीनं मेंटेन केल्या गेल्या, त्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र महाराष्ट्रामध्ये सर्रास दिलं जातं, आजही दिलं जातं. मराठवाड्यामध्ये वेगळी परिस्थिती होती. मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं. त्यावेळेसच्या राजांनी ठेवलेल्या नोंदी, त्याचा त्रोटक उल्लेख कुठंतरी हैदराबाद गॅझेटियरमध्ये आहे. याच्याशिवाय काही नोंदी रेकॉर्डमध्ये सापडत नाहीत. ज्या सापडल्या त्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये 42,000 नोंदी सापडल्या. त्याचं श्रेयसुद्धा निश्चितपणानं जरांगे पाटलाकडे जातं. त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जस्टिस शिंदे समिती नेमली, संपूर्ण रेकॉर्ड तपासलं आणि त्या रेकॉर्डच्या माध्यमातून आज बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2.25 लाख लोकांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मराठवाड्यात सुद्धा अनेकांना मिळालेलं आहे. मात्र दादा, जो हा विषय मी परत कंटिन्यू करतो की छगन भुजबळ यांनी यायचा आणि या GRला विरोध करायचा, विशेष म्हणजे स्वपक्षीय आमदारावरती टीका करायची, एवढंच नाही तर त्यांना पाडण्याची भाषा बोलायची, आणि ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर. त्यामुळे त्यांना अजितदादांनी, आणि विशेषतः अजितदादा बीडचे पालकमंत्री आहेत, जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, या ठिकाणी येऊन कुठेतरी बालेकिल्ल्याचा बुरुज ढासळण्याचंही काम नाही. तर याच्या बाबतीत मी काही जाहीरपणानं माध्यमाशी बोलणार नाही. जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडं ज्या काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत त्याच्या बाबतीत माझी बाजू मी त्यांच्यापुढं स्पष्टपणे मांडण्याचं ठरवलेलं आहे. मात्र बीडमध्ये 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून सामाजिक स्थिती वातावरण निश्चित आहे. अशामध्ये
एक सिनियर पर्सन ओबीसी नेता बीडमध्ये यायचं ज्यांची कर्मभूमी नाही आणि पुन्हा एकदा बीड घोषित करून द्यायचं कितपत योग्य वाटतं? असे मेळावे त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहून जी आरला विरोध करणं हेच म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये मनाला न पटणार आहे. त्यांना जर विरोध करायचा आहे तर त्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडायला पाहिजे आणि वेगळं व्यासपीठ निर्माण करायला कोणाची हरकत नाही. परंतु जो मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे, सब कमिटीने निर्णय घेतला आहे, जो मराठवाड्यातल्या गरजवंत मराठ्यांना न्याय देण्यासाठी निर्णय घेतला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, तो निर्णय त्याला विरोध करावा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर प्रदेशामध्ये ज्या काही कुणबी नोंदी सापडल्यात आजपर्यंत त्याच्या बाबतीत काय भूमिका हे घेणार आहे. मी मागच्या 2 वर्षाचा आकडेवारी जर तुम्ही पाहिली तर एकट्या नाशिकमध्ये या 2 वर्षात 3,35,000 प्रमाणपत्राचं वाटप झालेलं आहे आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये 2,35,000 प्रमाणपत्र वाटप झालेत. म्हणजे आजच्याही परिस्थितीमध्ये ज्या जिल्ह्यातून भुजबळ साहेब येतात तिथं 1,00,000ची संख्या जास्त आहे. त्याकडं थोडंसं लक्ष द्यावं ना. तिथं त्या नाशिक जिल्ह्यात काय चाललंय तिकडे बघावं त्यांनी, असं माझं स्पष्ट मत आहे. मराठवाड्यात इथल्या गरजवंत मराठ्यांना पहिल्यांदा न्याय मिळतोय. तुम्ही गेली 1960 पासून जोपर्यंत म्हणजे या राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून एकदाही या नोंदी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. हैदराबाद गॅझेटियर काय होतं याची माहिती तुम्ही घेतली नाही. आता शासनाने अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. आज नोंदी सापडवण्याचं काम तर झालेलंच आहे, परंतु हैदराबाद गॅझेटियर लागू करून ज्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये जिल्ह्यामध्ये नोंदी होत्या, काही ठिकाणी 5 लाखाच्या नोंदी सापडतात, काही ठिकाणी 4 लाखाच्या नोंदी सापडतात, त्या नोंदीला एक सकारात्मक दृष्टीनं पाहिलेलं आहे आणि तो अपेक्षा आहे की सरकारची सुद्धा की या मराठ्यांना ही कुणबी प्रमाणपत्र दिली जावीत अशी अपेक्षा. मात्र एक विषय झाला, इथं छगन भुजबळ यांनी बीडमध्ये यायचं आणि इथं आल्यानंतर धनंजय मुंडे वारस आहेत असं म्हणायचं. म्हणजे कुठेतरी मुंडे बहीण भावामध्ये वाद निर्माण करायचा आणि परत तुम्ही मंत्रीपदाचं किंवा कुठलं काम करण्यापेक्षा तुम्ही ओबीसीचं काम करा असं स्पष्टपणे सांगायचं. म्हणजे स्वतःचं मंत्रीपदही वाचवायचंय आणि कुठेतरी बहीण भावामध्ये पण हे करायचं असं वाटतंय का? धनंजय मुंडे हे भुजबळांचे वारस होऊ शकतात का? नाही, आता हे पहा, आता ते वारसाबाबत एवढ्या जणांचा क्लेम आहे की डोकं चक्रावूनच जातं. त्याच्यामुळं केवळ एखाद्याच्या कुटुंबात जन्माला आला म्हणून तो काही वारस होत नाही. गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व आणि त्यांचं जे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसामध्ये सर्व जाती धर्माच्या माणसं, मुंडे साहेब काय हे फक्त एका जमातीपुरतं मर्यादित नेतृत्व नाही, हे सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व आहे आणि त्यांचा विचाराचा वारसा हा फार मोठा वारसा आहे. त्याच्यामुळं त्यांच्या पश्चात वारसदार कोण वगैरे असे वाद निर्माण करण्यापेक्षा आता बऱ्याच दिवसांनी बहीण भाऊ एकत्र आलेले आहेत. त्यांनी एकत्रितच कसं राहता येईल, त्यांना एकत्रित आपल्याला कसं काम करता येईल याच्या दृष्टीनं प्रत्येकाने मनापासून त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. का वारसाचा वाद पुढं करून त्यांच्या घरात भांडणं आपल्याला काय लावायचं काही कारण नाही. तुमच्या मतदारसंघामध्ये घटना आहे. मुंडे नावाची एक महिला डॉक्टर आहे, ते साताऱ्यातल्या फलटणमध्ये नोंदलेली होती. मात्र तिथला जो कोणी PSI आहे, PI आहे, तिथं लैंगिक शोषण केले. होय, महाराष्ट्रातली पहिलीच घटना असावी. नाही, मी मागच्याच वेळेस जाहीर केलं होतं, परंतु अचानक उमेदवार इतके वाढले आमच्या मतदारसंघात, ते उभे केले गेले. रमेश आडसकरांना कुणी उभं केले हे तुम्हाला आता मी नव्यानं सांगायची गरज नाही. महादेवराव निर्मळला कुणी उभं केलं हे नव्यानं सांगायची गरज नाही. हे 2-2 उमेदवार, एकीकडं मराठा समाजाचं मताचं विभाजन व्हावं आणि एक ओबीसी उमेदवार म्हणून त्याच्या मागं सगळ्या ओबीसीनी ताकद उभी करावी असा दुहेरी हेतू होता. परंतु माझ्या सुदैवानं आणि त्यांच्या दुर्दैवानं
ही गोष्ट काही साध्य होऊ शकली नाही. शेवटी लोकांनी माझ्यावर विश्वास कायम ठेवला. 5व्यांदा मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं. मात्र बीडमध्ये मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी तुम्ही असताल किंवा विजयशिव पंडित असतील त्यांच्यावर टीका करताना म्हटले की आमच्यामुळेच ते निवडून आलेले आहेत. चुरावर घेण्याची भाषा केली. आम्ही चुरावर घेतलं आणि आम्हाला भोग अशी झाली. धनंजय मुंडे यांना काही फार राजकीय इतिहास माहीत आहे असं मला वाटत नाही. ज्या वेळेस जिल्हा परिषदेमध्ये पंडित अण्णांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून निवडायचं होतं, त्यावेळेस सुद्धा धनंजय मुंडेने काय गोंधळ घातला होता त्या ठिकाणी ते मला माहीत आहे. मी त्याच्याबद्दल आजपर्यंत भाष्य केलेलं नाही. परंतु शेवटी पंडित अण्णासुद्धा मुलाच्या हट्टापुढं हतबल झाले होते आणि ते निघून गेले होते त्या आमच्या बैठकीतून. त्यांना परत आणण्यासाठी काय कष्ट करावे लागले, कोणाकोणाला काय करावं लागलं हा इतिहास मी सांगत नाही. परंतु त्यावेळेससुद्धा धनंजय मुंडेने अतिशय आत्ताईपणा केला होता. ती गोष्ट ना मुंडे साहेबांना मान्य होती ना मला मान्य होती. त्यामुळं आम्ही पंडित अण्णाचंच नाव त्या ठिकाणी जाहीर केलं आणि पंडित अण्णांना त्या ठिकाणी एक नवीन चमत्कार करून निवडून आलं. ते जे काही आज सांगतायत, मी सांगतोय की या ठिकाणी माझं म्हणजे सोळंकी कुटुंबीय हे गेल्या 60 वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करतात. आमचे वडील 1962 साली जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले. 5 वर्ष त्यांची कारकीर्द संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली आणि त्यांना स्वर्गीय चव्हाण साहेबांनी 67च्या निवडणुकीमध्ये पक्षाचं उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि त्यामध्ये ते निवडून आले. लगेच त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. ते 1980पर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता त्यावेळेस ना गोपीनाथराव मुंडेंचं नाव होतं, ना धनंजय मुंडेचं नाव होतं, ना पंकजाताईचं नाव होतं. 1978 साली गोपीनाथराव मुंडे पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आले आणि धनंजय मुंडे तर त्यावेळेस काय करत होते 1978 साली हे काही मला इमॅजिन करता येत नाही. त्यामुळं तसंच पंडित घराण्याचाही मोठा इतिहास आहे. पंडित घराणं सुद्धा मागच्या 45 वर्षामधून दादांच्या रूपानं बीड जिल्ह्यामध्ये सतत 10 वर्ष त्यांनी बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, पंचायत समितीचं सभापतीपद, त्याच्या आधी 5 वर्ष, असं 15 वर्ष ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करत होते. माझ्या वडिलांच्या बरोबर अगदी जवळचे सहकारी म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आज मला किंवा विजय पंडित यांना आम्ही उरावर घेतलं वगैरेची जी भाषा केलेली आहे ती त्यांचं राजकीय अज्ञान आहे. त्यांना बीड जिल्ह्याचा राजकीय इतिहास माहीत नाही आणि स्वतःच्याबद्दलची फार नेतृत्वाची काहीतरी मोठी कल्पना त्यांना झालेली आहे. मी ज्या वेळेस 2दा भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळेससुद्धा धनंजय मुंडे हे कुठेही राजकारणात नव्हते. पंडित अण्णा त्यावेळेस राजकारणात होते, गोपीनाथराव मुंडे राजकारणात होते आणि या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हा परिषद असेल, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सहकारातल्या निवडणुका असतील, या आम्ही एकत्रितपणानं सामोरं गेलेलो आहोत. त्यावेळेस पंकजाताई राजकारणात नव्हत्या आणि धनंजय मुंडेसुद्धा राजकारणात त्यांचा उगम झालेला नव्हता. आता ज्याचा उगम इतक्या उशिरा राजकारणात झालेला आहे त्यांनी आम्हाला निवडून आणण्याचं श्रेय घ्यायचं काही कारण नाही. आम्ही दोन्ही पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निवडून आलेलो आहेत. 1999 आणि 2004 या दोन्ही विधानसभेच्या निवडणुका आणि 2004ची
लोकसभेची निवडणूक मी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेलो आहे. 2009 असेल, 2009 ते 14, त्यानंतर 19 ते 24 आणि आता 24 अशा 3 वेळेला मी आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो. दादा तुम्ही नाही, अतिशय महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. गेली 4 वर्ष सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्याचं राज्य आहे आणि आपण नेहमीच बघतो की जेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्याचं राज्य असतं तेव्हा जनतेच्या तक्रारी या वाढत असतात. अधिकारी सहजासहजी लोकांना उपलब्ध होत नाहीत, झाले तर त्यांच्या समस्या सोडवल्या जात नाही. त्यामुळं फार मोठी उणीव लोकांना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जाणवत होते आणि शेवटी 4 वर्षानंतर आज या निवडणुका होणार आहे. त्याच्याबद्दल निश्चितच सगळ्या लोकांना उत्सुकता आहे. तशीच राजकीय पक्षातील नेत्यांनासुद्धा उत्सुकता आहे. प्रत्येक पक्ष आपापली ताकद या निवडणुकीमध्ये आजमावणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर जनमताचा कौल कुठे आहे हे जाणून घेण्याचं एक टेस्ट या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे आणि म्हणूनच ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. गेली वर्षभरापासून जर बघितलं तर बीड जिल्हा सामाजिक परिस्थितीनं अस्वस्थ झालेला आहे. अशामध्ये अजित पवार गटामध्ये देखील बऱ्याच वेळा वादंग समोर आलेला आहे. परळीचे मुंडे असतील, तुम्ही असता किंवा अमरसिंग पटेल किंवा त्यांचे बंधू आमदार असतील, हे कुठंतरी आता दिवाळीच्या अनुषंगानं गोडधोड म्हणून निवडणूक तरी एकत्रित येतील किंवा विभक्त राहतील अशी चर्चा आहे. नाही, आता नेमकं काय घडणार आहे याच्या बाबतीत काही प्रत्येकाने आपापल्या अंदाज बांधच योग्य राहणार आहे. त्याच्यामुळं नेमकं पक्ष म्हणून या निवडणुकीला प्रत्येकाला सामोरं जायचं आहे आणि निश्चितच अजितदादा पवार जे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळं जसं पुण्याला पालकमंत्री अजितदादा आहेत तसं बीडला पण आहेत. त्याच्यामुळं निश्चितपणानं अजितदादाच्या नेतृत्वाचीच कसोटी लागणार आहे या निवडणुकीमध्ये आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. त्यामुळं निश्चितच चांगलं घवघवीत यश राष्ट्रवादी पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं मिळेल. ज्या वेगानं, ज्या झपाट्यानं बीड जिल्ह्याच्या विकासाला अजितदादांनी चालना दिलेली आहे, मग ते रेल्वेचं उद्घाटन असो, विमानतळाचा प्रश्न असो, IIICTचं केंद्राची उभारणी असो, एक प्रकारे बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या विकासाच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे याची जाण अजितदादासारख्या नेतृत्वाला आहे आणि म्हणून त्यांनी पालकमंत्र्याचा चार्ज घेतल्यानंतर सर्वांना समान निधीचं वाटप केलेलं आहे. आमदारांना काही कोणाची त्याच्याबद्दल तक्रार नाही. आजपर्यंत असं कधी बीड जिल्ह्यात झालं नाही. जे म्हणून पालकमंत्री झाले त्यांनी मोठा हिस्सा स्वतःच्या मतदारसंघात घेतला, परंतु पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये समान किंवा इक्विटेबल ज्याला आपण म्हणू ते वाटप अजितदादाच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. दादा, पक्षविरहित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आघाडी होण्याची शक्यता जी आहे आणि अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात येतात, कारण की आपण पक्षविरहित जे आमदार आहेत एकत्रितपणे काही मागण्या घेऊन सरकार दरबारी जातात. या पार्श्वभूमीवर या शिष्टमंडळाचं या आघाडीमध्ये परिवर्तन होईल का? नाही, या सगळ्या बातम्या आहेत. असं काही होत नसतं राजकारणात. एखाद्या प्रश्नासाठी सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्याकडं उपमुख्यमंत्र्याकडं जाणं हे वेगळं आहे आणि त्याच्यामुळं लगेच काहीतरी पक्षविरहित आघाड्या होतील असं काही मला वाटत नाही. प्रत्येकाचा पक्ष महत्त्वाचा आहे आणि अशा पक्षविरहित आघाड्या
या बीड जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता अजिबात नाही आहे. युती म्हणून सर्व पक्ष एकत्रित लढतील का? तशा अनुषंगाने काही बैठका वगैरे झाल्यात का? आता स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या महायुतीमध्ये एकत्रित लढल्या जाण्याची शक्यता आहे का? मात्र बैठका ज्या आहेत ते बैठका वेगवेगळ्या घेतल्या जातात. हा, आणि मुंबईला सगळ्या आमदारांच्या बैठक होतात वैयक्तिक असं दिसतंय, आणि त्यांचे कार्यकर्ते पण कुठेतरी जाऊन मुंबईत वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी पण घेत आहेत. नाही पहा, प्रत्येक जणाने आपापल्या परीनं प्रयत्न करणं. युती झाली तर ते फक्त वरिष्ठ नेते करू शकतात. स्थानिक पातळीवरती युती होऊ शकत नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे इंटरेस्ट आहे. आजपर्यंतचा बीड जिल्ह्याचा इतिहास बघितला तर इथं 2च पक्षामध्ये स्पर्धा आहे, एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरं भारतीय जनता पक्ष. त्यामुळं आता कार्यकर्त्यांना जर सामावून घ्यायचं असेल तर कशी काय युती शक्य आहे हे तुम्ही मला सांगा सर. समजा आजपर्यंत जे प्रमुख एकमेकाचे विरोधक राहिलेले आहे, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे, आणि म्हणून युती झाली तर निश्चितच काही कार्यकर्त्यांना त्यामध्ये संधी मिळणार नाही आणि ते शेवटी बंडखोरी करणार. त्यापेक्षा वेगवेगळं लढून निवडणुकीनंतर एकत्र येणं कधीही चांगलं असं माझं मत आहे. दादा, बीड तरी आता दिवाळीचे दिवस आहे, एक लहान मुलगा किंवा लहान तरुण राजकारणी म्हणून दिवाळीच्या वगैरे काही शुभेच्छा देणार? त्यांना काय असं मी आत्तापर्यंत शुभेच्छा दिल्या नाहीत, पण मी सर्वांनाच तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देतो दिवाळीच्या. जे बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात काम करतायत त्या सर्वांना 9 वर्षाच्या मी शुभेच्छा आज आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून देतो. मात्र मंत्री छगन भुजबळ बीडमध्ये येतात आणि आल्यानंतर मेळावा घेतला जातो, आणि त्यामधून जे मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावर गेले त्यांना पाडण्याची देखील भाषा बोलली जाते. एवढंच नाही तर आगामी निवडणुकीमध्ये दाखवून देऊ अशी देखील भाषा बोलली जाते. म्हणजे स्वपक्षीय आहेत, आमदार आहेत अशावरती बोलणं, आणि ते राष्ट्रवादी वारस पण यावर वाद पेटलेला आहे. आणि या संदर्भातलं मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या महाविकास सभेत वक्तव्य केलं. त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे खरे राजकीय वारस असल्याचं वक्तव्य. याला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत अनेक वर्ष तुम्ही काम केली. खरोखरच त्यावेळेसचे गोपीनाथ मुंडे कसे होते आणि त्यांचे वारस शोधणाऱ्या वारस लोकांपैकी कोण असू शकतो? 1995 मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच युतीचं शासन आलं, आणि त्या शासनामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री बनले. त्याच्यानंतरच्या एक 5-6 महिन्याच्या काळामध्ये मी गोपीनाथराव मुंडे साहेबांशी चर्चा करून त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आणि 95 ते 2008 या कालावधीचा विचार केला तर अनेक जिल्हा अंतर्गत निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढवल्या. सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना हा गोपीनाथराव मुंडे आणि मी एकत्रित लढून तो ताब्यात घेतला. अशा म्हणजे ह्या 13-14 वर्षाचा राजकीय त्यांचं मात्र अगदी जवळचं नातं राहिलेलं आहे. त्यांचा एक विश्वासू सहकारी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली, आणि निश्चितपणानं त्यामुळंच जो काही आजचा एक दुर्दैवी वाद छगनराव भुजबळांनी या ठिकाणी एक नवीन वाद निर्माण केला. ते आले कशासाठी होते ते तर बाजूलाच राहिलं, पण गोपीनाथरावचे खरे वारसदार कोण आहेत हे त्यांनी जाहीर करून टाकलं. आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2009ची निवडणूक पंकजाताईंनी गोपीनाथरावचा वारसदार म्हणून या जिल्ह्यामध्ये लढवली. भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हणून 5 वर्ष त्यांनी विधानसभेमध्ये काम केलं. आता 2008 मध्येच कोण वारसदार याचा निर्णय गोपीनाथरावनी घेतला होता, आणि त्याच्याच आधीसुद्धा अनेक वेळेला वैयक्तिक बोलताना जेव्हा आमच्या चर्चा व्हायच्या किंवा साहेब आता पुढं राजकारणामध्ये काय होणार आहे, तर त्यांनी अगदी स्पष्टपणाने मला वेळोवेळी सांगितलेलं आहे की पंकजाताईच ह्या माझ्या वारसदार आहेत. ते जाहीर करण्याच्या आधी 2-3 वर्ष आमची चर्चा होत होती. त्यावेळेस सुद्धा त्यांनी अगदी कुठलेही म्हणजे
वेळ न लावता एका मिनिटामध्ये पंकजाताईचं नाव त्यांनी घेतलं. त्या अर्थी त्यांच्या कुटुंबामध्ये गोपीनाथरावच्या वारस म्हणून पंकजाताईच निश्चितपणानं त्यांच्या मनामध्ये आणि ह्याच्यामध्ये होत्या. ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. आणि स्वतः गोपीनाथरावने त्यांच्या हयातीत पंकजाताईनं वारसदार म्हणून निवडलेलं आहे. त्याच्यामुळं आता तो प्रश्न निर्माण करण्याचा काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही. त्याविरुद्ध जर बघितलं तर धनंजय मुंडे जरी माझ्या पक्षात असले तरी त्यांनी शेवटी आज गोपीनाथराव मुंडे यांना सोडून एक वेगळी राजकीय भूमिका घेतली किंवा घ्यावी लागली त्यांना असं म्हणू आपण. पण ती त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळं आता गोपीनाथरावचा वारसदार कोण हा नव्यानं वाद उकरून त्याला चर्चा द्यायची, फोडणी द्यायची काही गरज नव्हती. भुजबळ साहेबांनी उगीच यामध्ये मला वाटतं की स्वतःचं मत नोंदवलेलं आहे. ते त्यांनी नोंदवलं नसतं तर अतिशय चांगलं झालं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्रातलं राजकारण सध्या पाहिजे गेलं तर काका आणि पुतण्या असंच आहे. पुतण्या वारसदार होऊ शकत नाही काय असं आजपर्यंतच्या अनुभवावरून दिसतंय. सगळ्याच पक्षात ही गोष्ट आहे. पण माझ्या घरात माझा पुतण्या वारसदारच आहे माझा. ते मी आताच जाहीर करतो. तुमत असायचं कारण नाही. 5 वर्षापूर्वी तुम्ही मी जाहीर केलं होतं परंतु ऐन वेळेस अनेकांनी मला या ठिकाणी सांगायचं की अनेकांनी मला सांगितलं की तुमची उमेदवारी असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. त्यांनी मदत केली नाही केली हा वेगळा गोष्ट आहे. परंतु शेवटी असं संभ्रमाचं वातावरणामध्ये मला तो शेवटी निर्णय घ्यावा लागला. मी तो घेतला आहे मान्य. माझं वारसदार आधी जाहीर करणं हीच चूक होती. ऐन वेळेस जर उमेदवारी दिली असती तरी काही फरक पडत नव्हता. परंतु एक लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा एक सकारात्मक विचार व्हावा या दृष्टिकोनातून मी ते निर्णय घेतला होता. आता पुढंसुद्धा त्या निर्णयावर मी ठाम आहे.